आज मला काहीतरी रेस्टॉरंट स्टाईल खायचा खूप मूड झालेला, पण घरातून बाहेर निघायचा कंटाळा आलेला. तर विचार केला आज घरीच काहीतरी रेस्टॉरंट स्टाईल बनवूयात. त्यासाठी इथे मी डीमार्टमधून सुहानाचा पनीर माखनवाला मिक्स आणलेलाच होता आणि घरी पनीरही होतं. तर विचार केला आज आपण पनीर माखनवाला बनवूयात. त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये अर्धा कप दूध घेतलं, त्यामध्ये पनीर माखनवाला मिक्सचं पूर्ण पॅकेट घालून घेतलं आणि याची छान एकजीव करून पेस्ट तयार केली. पेस्टमध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. त्यानंतर पॅन गरम केलं आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं. तेल थोडं तापल्यानंतर आपण यामध्ये 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी घातली आहे आणि हे टोमॅटो मी 5 मिनिटे गरम पाण्यात उकळून घेतलेले, त्यानंतर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट केलेली. टोमॅटो प्युरी 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायची, साईडने तेल सुटला पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये सुहाना मसाल्याची जी पेस्ट तयार करून ठेवलेली ती घालायची आहे. पेस्ट टोमॅटो प्युरी वगैरे छान एकजीव करून घ्यायची. 1 ते 2 मिनिटे मंद आचेवर एकजीव करायची. त्यानंतर यामध्ये आपण 1 कप पाणी घालायचं आहे आणि इथे मी 250 ग्रॅम पनीर तळून घेतलेली आहे. थोडी गोल्डन ब्राऊन अशी तळून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 3 चमचे बटर घातलेलं आहे. मी इथे व्हाईट मक्खन जे असतं ते घातलेलं आहे. सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि आपली भाजी मस्त 5 ते 6 मिनिटे मीडियम आचेवर शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये थोडी एकजीव करून घ्यायची. 5 ते 6 मिनिटे शिजल्यानंतर बघा तुम्ही इथे बघू शकता आपण जे बटर घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे ते छान वरती आलेलं आहे, म्हणजे आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे. सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे आणि 1 ते 2 चमचे फ्रेश क्रीम घालायची. फ्रेश क्रीम जर आपल्याकडे असेल तरच घाला किंवा याऐवजी आपण दुधावरची साय फेटून घालू शकतो. सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची. आपल्या मस्त गरमागरम पनीर माखनवाला खाण्यासाठी तयार झालेला आहे. चवीला ही भाजी रेस्टॉरंटपेक्षाही खूप छान लागते. आपण टेक्स्चर बघू शकता भाजीचं. हे बघा अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ग्रेव्हीची. जास्त पातळही नाही करायची आणि एकदम जास्त घट्टही नाही ठेवायची. तुम्ही बघू शकता इथे किती छान चमचमीत अशी आपली भाजी दिसते आणि मी इथे मस्त गरमागरम पराठे बनवलेले आहेत, त्यासोबत ही भाजी